वणी विधानसभेत उमेदवारासाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते। भाजपकडून उमेदवारीसाठी विजय चोरडिया हे इच्छुक आहेत, तर वरिष्ठांकडे त्यांनी इच्छा व्यक्त केल्याचं कळत आहे। विजय चोरडिया यांच्या काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल सुद्धा केला आहे, तर 10 वर्षांमध्ये कुठलाही विकास काम झालं नाही असा दावा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता वणी विधानसभेमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी असताना विजय चोरडिया यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार का ते बघावं लागेल। दरम्यान याविषयी विजय चोरडिया यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। जनतेच्या मनामध्ये घर करणारे असे विजय बाबू चोरडिया आपल्यासोबत आहेत। तर तुम्ही ह्या ठिकाणी आता रिंगणात उतरलेला आहात, तुम्ही आता निवडणूक सुद्धा लढणार असल्याची माहिती मिळत आहे। पक्षाने तुम्हाला तिकीट जर दिले तर तुम्ही निवडणूक लढणार हे निश्चितच आहे। तुमच्याकडनं आता जनतेला काय अपेक्षा आणि जनतेच्या अपेक्षा तुम्ही कशा पूर्ण करणार? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जर मला संधी मिळाली तर मी ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन काम करणं जास्त पसंत करणार। कारण जनसामान्याच्या समस्या ज्या आहे, जनसामान्य माणूस जो आहे, शेतकरी माणूस जो आहे तो ग्रामीणमध्ये राहतो आहे। शहरामध्ये तर आपल्या सर्व काही हिरवं दिसते, पण जनसामान्याचे प्रश्न काय, त्यांच्या अडचणी काय ते आपल्याला ग्रामीणमध्येच जाऊन पुष्कळदा जनप्रतिनिधींचं जनसामान्याकडे तिकडे ग्रामीणमध्ये लक्ष जात नाही, त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न होत नाही। तिथे काम करणं गरजेचं आहे। नक्की एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी वणी विधानसभा क्षेत्र जे आहेत हे समस्याचं माहेरघर बनलेलं आहे। अनेक समस्या या ठिकाणी शेतकऱ्यापासून तर सर्वसामान्याच्या समस्या या ठिकाणी आहे, मात्र त्या निकाली निघताना दिसत नाही। काँग्रेसचे खासदार कुठेतरी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपसुद्धा या ठिकाणी जे आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी जे आहेत विजय बाबू चोरडिया यांनी हा असा आरोपसुद्धा केला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर मला तिकीट पक्षाने दिली तर नक्कीच मी जोमाने या ठिकाणी काम करेल आश्वासन जे आहे या ठिकाणी विजय बाबू चोरडिया यांनी दिलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।